नमस्ते, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे स्पेशल। आता मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत, तर मुलांना मधल्या वेळेमध्ये काहीतरी असं क्रिस्पी खायचं असतं आणि त्यामुळेच मी ही रेसिपी स्पेशल शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी घेऊन आलेली आहे। तर आता तांदळाचं पीठ आणि चीज टाकून, मुलांचं फेवरेट चीज टाकून आपण हे जे स्टिक आहेत बनविणार आहोत। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर हे बघा, मी इथे घेतलेलं आहे 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी ज्वारी, बाजरी आणि नाचणीचं जे पीठ आहे ते यामध्ये टाकत आहे, कारण आपल्याला हे जे स्टिक आहेत छान असे पौष्टिकसुद्धा बनवायचे आहेत। तर यामध्ये मी टाकत आहे 1 छोटा चम्मच पांढरे तीळ, त्यानंतर थोडीशी हळद टाकूया यामध्ये आणि चवीनुसार मीठ, थोडं हिंग टाकूया आणि अर्धा छोटा चम्मच तिखट टाकत आहे। तिखट मी इथे फार जास्त घेत नाही आहे। त्यानंतर आपण इथे टाकूया किसलेलं चीज आहे आणि 2 छोटे चम्मच गरम केलेलं तेल घ्यायचं किंवा तूप घ्यायचं, काही घेऊ शकता तुम्ही। आता हाताने छान मिक्स करून घ्यायचं। साहित्यसुद्धा अगदी मोजकं आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये हे स्टिक तयार होतात आणि 1 ते 1.5 महिना अगदी खराब होत नाही। छान हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवल्यास छान कुरकुरीत राहतात। छान आपला डबा जो आहे छान असा पॅक करून ठेवायचा। आता सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून छान असं याचं पीठ भिजवून घ्यायचं। तर मी इथे पाणी जे आहे साधंच वापरत आहे। आपल्याला पाणी गरम वगैरे वापरण्याची अजिबात गरज नाही आहे। तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास, माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच न्यू आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता। आणि साईडला बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे येणारे नवीन व्हिडिओ याचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आणि सर्व रेसिपीज तुम्ही चांगल्या प्रकारे बघू शकणार। तर हे बघा, आता मी चकलीच्या मोल्डमध्ये मिश्रण टाकत आहे। माझ्याकडे अशा प्रकारे स्टीलचा चकलीचा मोल्ड आहे, तुमच्याकडे जोही अवेलेबल असेल त्याचा वापर तुम्ही करा। आणि या मोल्डला आतून थोडं तेल लावायचं आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे त्यामध्ये भरायचं। आता मी हे चकली मोल्ड छान असं बंद करून घेत आहे आणि आता तेलामध्ये आपण हे बघा, तेल छान गरम झालेलं आहे आणि आता अशा प्रकारे आपण स्टिक करायच्या, अशा हाताने तोडून घ्यायच्या। हे बघा, छोट्या मोठ्या कोणत्याही आकाराच्या तुम्ही अशा प्रकारे स्टिक करू शकता। आणि हे जे स्टिक आहे मीडियम फ्लेमवर तळायचे, लो टू मीडियम फ्लेमवर। तर हे बघा, आपल्या स्टिक जे आहे तळून रेडी झालेले आहेत। किती छान असा कलर आलेला आहे आणि खूपच छान क्रिस्पी झालेले आहे। तर आता आपण अशाच प्रकारे सर्व स्टिक जे आहेत तळून घ्यायचे आहेत। एका चाळणीमध्ये मी काढून ठेवत आहे। हे बघा, अगदी झटपट तयार होतात, फक्त 10 ते 15 मिनटामध्ये। खायला खूपच रुचकर वाटतात आणि पौष्टिकसुद्धा आहेत। तर हे बघा, अशा प्रकारे आपल्या ज्या आहेत चीजी स्टिक ज्या आहेत तयार झालेल्या आहेत, किती क्रिस्पी झालेल्या आहेत, मी तुम्हाला तोडून दाखवत आहे। हे बघा, तर कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा फ्रेंड्स कमेंट बॉक्समध्ये। आणि वेळात वेळ काढून तुमचा अमूल्य वेळ माझ्या व्हिडिओ बघण्यासाठी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। अशाच प्रकारे नेहमी सपोर्ट असू द्या मराठी किचन विथ मनीषा या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा अशाच न्यू हेल्दी रेसिपी बघण्याकरिता। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत हेल्दी फूड खात राहा, स्वस्थ राहा आणि नेहमी हसत राहा, मजेत राहा।